बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे त्या निवडणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे। ज्या कोर्टात ही सुनावणी आहे त्या कोर्टाचे कामकाज हे दुपारी 1 पर्यंत संपणार आहे। त्यामुळे राज्य सरकारला कोर्टापुढे जैसे थे स्थिती 1 वाजता मेन्शनिंग केलं तरच काही निर्णय घेऊ शकतो। जवळपास गेल्या 3 वर्षांपासून या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत। तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे जनतेचं लक्ष लागलंय। मात्र ही सुनावणी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती समोर येते आहे। राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदा तर 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आजची ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे, पण ती सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून रखडलेल्या आहे असं आपल्याला म्हणता येईल, पण आता जी अपडेट येते त्यानुसार आजही याविषयीची सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचं कळत आहे। बरोबर आहे। या संदर्भात जर बघितलं आपण गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकाच्या तारखावरती तारखा मिळत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होत आहे। आपण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यापूर्वी ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने अतिशय ताठर भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात घेतली होती, त्यानंतर त्यांची शिथिल झालेली भूमिका आणि त्यानंतर आज जर बघितलं तर आज साधारणतः जे जस्टिस न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोरचं जे कोर्ट आहे हे कोर्ट साधारणतः दुपारी 1 वाजेपर्यंत बसणार आहे। आणि जर 1 वाजेपर्यंत हे कोर्ट बसेल तर आणि आजची जी सुनावणीची क्रमांक जो आहे तो 29 क्रमांक आहे। अशा वेळी हे या याचिकेपर्यंत सुनावणी जाईल अशा वेळेची शक्यता फारच कमी आहे। अशा वेळी राज्य सरकारला सध्याची जस्टिस स्थितीचा जो सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर होता त्या संदर्भात सुप्रीम कोर्टापुढे मेन्शनिंग करावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाला सांगावं लागेल की ही जस्टिस स्थिती बदलण्याची आवश्यकता आहे किंवा पुढील 1 आठवड्यात या संदर्भात सुनावणी घेण्याची मागणी करावी लागेल। जर या 2 मागण्यांपैकी एक जरी मागणी मान्य झाली तरच पावसाळ्याच्या पूर्वी निवडणुका होऊ शकतात, म्हणजे एप्रिल किंवा मे मध्ये। अन्यथा जर हे प्रकरण पुढे ढकललं तर याचा अर्थ हे पावसाळ्यानंतर पावसाळ्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता दाट शक्यता आहे। त्यामुळे आज जरी सुनावणी संदर्भात चर्चा होत असली तरी पण आज जे सुनावणी केल्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेस स्पष्ट केलं होतं आम्ही 2 तास तुम्ही या संदर्भात साधारणतः या 2 तासामध्ये सुनावणी घ्यावी, राज्य सरकारने आपली बाजू मांडावी आणि याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडावी। असं असताना जर या दोन्ही याच्यामध्ये या दोन्ही सुनावणी याच्यात जर बघितलं आज 2 तास सुनावणी होणार नाही तरच राज्य सरकारकडे फक्त मेन्शनिंगचा मार्ग उपलब्ध आहे आणि मेन्शनिंगच्या माध्यमातून काय सुप्रीम कोर्ट सांगतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। याचा अर्थ असा होतो की आज सुनावणी होणार नाही। निश्चितच प्रशांत, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे। हे अनुक्रमांक 29 ला मॅटर आहे कोर्ट नंबर 3 मध्ये जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटेश्वर सिंग। पण आज कोर्ट नंबर 3 हे फक्त 1 वाजेपर्यंत बसणार आहे। त्यामुळं 29 नंबर प्रकरण हे पोहोचण्याची शक्यता धूसर आहे। आता याचिकाकर्ता आणि राज्य सरकारला दोन्ही बाजूंना मिळून 1 वाजता जेव्हा कोर्ट राईज होईल, कारण हे कोर्ट 1 वाजेपर्यंतच बसणार आहे, 1 वाजताच हे मॅटर मेन्शन करावं लागेल। जर हे मॅटर पोहोचलं नाही 1 वाजेपर्यंत तर हे मॅटर मेन्शन करून लवकरात लवकरची तारीख घ्यावी लागेल। कारण आत्ता जर सुप्रीम कोर्टनी जैसे ते स्थिती उठवली नाही, आज जर प्रकरण पोहोचलं नाही तर किंवा 1 आठवड्यानंतरची जर तारीख मिळाली तरच जूनच्या आत ह्या निवडणुका होऊ शकतील। कारण तुम्हाला माहित असेल पावसाळ्यात ह्या निवडणुका होऊ शकत नाही। त्यामुळे आता जर हे प्रकरण जास्त लांबलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे दिवाळीच्या सुमारास म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमारासच होऊ शकतील। त्यामुळे आज हे प्रकरण पोहोचणं गरजेचं आहे आणि जर ते पोहोचलं नाही, खंडपीठ 1 वाजेपर्यंतच बसणार आहे, तर ते दोन्ही बाजूंना मेन्शन करून लवकरात लवकरची तारीख या प्रकरणामध्ये घ्यावी लागणार आहे।